Hello students, so today we are going to solve some numericals from the 11th physics chapter number 6, that is mechanical properties of solid. This chapter is related with the mechanical properties like stress, strain. There are some other topics like moduluses and all that. So step by step we will learn some theory concepts also, side by side our numericals, our problem statements. So first example is given in your textbook, that is calculate the coefficient of a static friction for an object of a mass 50 kg placed on a horizontal table pulled by the attaching spring balance. Always try to draw a rough diagram for given problem statement or given numerical. मी ऑलवेज स्टुडंट्सला नेहमी हेच सांगतो की तुम्ही ज्या पण वेळेला तुम्हाला एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेलं असेल इन फिजिक्समध्ये जास्त तर तुम्हाला फिजिक्समध्ये फिगरचा खूप जास्त उपयोग होतो, कारण नॉट ओनली इन द फिजिक्स, ओव्हरऑल सायन्समध्ये डायग्राम्स आणि फिगर्सला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक टॉपिकचे डायग्राम्स, प्रत्येक टॉपिकचे फिगर तुम्हाला दिलेली असते आणि figure helps you to get an understanding of that particular topic very easily. कुठली पण डायग्राम म्हणजे कुठला पण, आता ह्याच प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला कळेल की फिगर तुम्हाला किती पटकन समजून सांगते ॲज कम्पेअर टू प्रॉब्लेम स्टेटमेंट. ठीक आहे, आणि तुम्हाला कुठली पण गोष्ट समजण्यासाठी इमॅजिनेशन महत्त्वाचं असतं, बिकॉज सायन्स इज लाईक ऑल अबाउट इमॅजिनेशन. तुम्हाला प्रत्येक गोष्ट इमॅजिन करावी लागते, कारण प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली शिकवताना तुम्हाला करून दाखवणं आणि तुमच्यासमोर परफॉर्म करणं, एक्सपेरिमेंट करणं शक्य नाही आहे. इट इज नॉट पॉसिबल टू डू ऑल टाईप्स ऑफ एक्सपेरिमेंट्स. ओके, आणि ते करत नसताना तुम्हाला ते समजण्यासाठी फिगरचा उपयोग केला जातो. आता हेच प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा, तुम्हाला दिलं आहे कॅल्क्युलेट द कोएफिशिएंट ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास 50 kg प्लेस्ड ऑन अ हॉरिझॉन्टल टेबल. एक टेबल आहे तुमच्याकडे, फॉर एक्झाम्पल हा एक टेबल आहे, राईट. इथे टेबल ठेवलेला आहे, ह्या टेबल सारखाच एक टेबल आहे तुमच्याकडे. ठीक आहे, हा टेबल आपण ठेवला फॉर एक्झाम्पल, आणि तो टेबल मुव्हिंग नाही, तो टेबल स्टेशनरी आहे. ठीक आहे, कसा आहे, स्टेशनरी आहे. काय दिलंय, प्लेस्ड ऑन अ हॉरिझॉन्टल टेबल पुल्ड बाय द अटॅचिंग स्प्रिंग बॅलन्स. आणि ह्या टेबलवरती एक ऑब्जेक्ट ठेवला आहे. बघा वरती सांगितलं आहे फॉर एन ऑब्जेक्ट ऑफ 50 kg मास प्लेस्ड ऑन अ हॉरिझॉन्टल टेबल. असा एक टेबल आहे, त्या टेबलवरती 50 kg मास असलेला एक ऑब्जेक्ट ठेवला आहे. ठीक आहे, म्हणजे आपण एक ऑब्जेक्ट असं कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट त्या टेबलवरती ठेवलेला आहे आणि त्या टेबलचं मास आहे 50 kg, सॉरी त्या ऑब्जेक्टचं मास आहे 50 kg. या टेबलवरती जो ऑब्जेक्ट ठेवला आहे त्या ऑब्जेक्टचा मास आहे 50 kg. ओके, हाफ ऑफ अवर न्यूमेरिकल इज लाईक कम्प्लीट, म्हणजे न्यूमेरिकल म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट कम्प्लीट झालं. आता अर्ध उरलेलं. द फोर्स इज इन्क्रीज्ड ग्रॅज्युअली. इट इज ऑब्झर्व दॅट द ऑब्जेक्ट मस्ट जस्ट मूव्ह व्हेन स्प्रिंग बॅलन्स शोज 50 न्यूटन्स. त्यांनी पुढे सांगितलं आहे की ह्या बॉक्सला, म्हणजे हा जो ऑब्जेक्ट वरती ठेवला आहे ज्याचं मास 50 kg आहे, अटॅचिंग स्प्रिंग बॅलन्स, याला एक स्प्रिंग बॅलन्स लावला आहे हॉरिझॉन्टल याच्यातच. काय लावलंय, स्प्रिंग बॅलन्स लावलाय हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्येच. ठीक आहे, आणि त्यांनी म्हटलंय की व्हेन द फोर्स इज इन्क्रीज ग्रॅज्युअली, म्हणजे जेव्हा याच्यावरती हा जो 50 kg जो मास आहे किंवा 50 kg जो ऑब्जेक्ट आहे याच्यावरती हळूहळू आपण काय केलं, फोर्स इन्क्रीज केलं. बघा इथे काय लिहिलंय, फोर्स इन्क्रीज ग्रॅज्युअली. याच्यावरती ज्या वेळेला आपण हळूहळू एक प्रेशर इन्क्रीज करतो म्हणजे आपण इथे ह्या डायरेक्शन मध्ये पुल करणार किंवा त्या डायरेक्शन मध्ये पुश करणार. तर ज्या वेळेला त्याच्यावरती एखादं प्रेशर इन्क्रीज केलं जाते ग्रॅज्युअली म्हणजे खूप हळूवारपणे. इट इज ऑब्झर्व दॅट द ऑब्जेक्ट जस्ट मूव्ह व्हेन द स्प्रिंग बॅलन्स शोज 50 न्यूटन्स. हा बॅलन्स, हा मास, कुठली पण गोष्ट, इव्हन हा बोर्ड आहे, ह्या टेबलवरती हा बोर्ड ठेवलाय, मी फक्त याला असं टच केलं तर नुसता हा हलणार नाहीये, बरोबर. याच्यावर तुम्हाला खूप जोरात काहीतरी प्रेशर म्हणजे फोर्स अप्लाय करावा लागेल, तेव्हा तो तिकडे हलेल. तर असंच ह्या 50 kg मास वरती एक फोर्स अप्लाय करतोय जोपर्यंत तो हलत नाहीये, हा ऑब्जेक्ट हलणार नाही. आणि हल्ला, हा ऑब्जेक्ट मूव्ह झाला,
मूव्ह झाल्यानंतर जेवढा फोर्स आपण अप्लाय केला तो फोर्स इकडे मला स्प्रिंग बॅलन्स वरती मेजर करून दाखवलं जाते, ते आहे 50 न्यूटन. काय आहे 50 न्यूटन. तर तुम्हाला विचारलं आहे कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे हा ऑब्जेक्ट मूव्ह करताना या ऑब्जेक्टचा बॉटम सरफेस आणि या टेबलचा जो अपर सरफेस आहे त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होणार आहे, घर्षण होईल. आणि तेच घर्षणचा एक स्टॅटिक फ्रिक्शनचा कोएफिशियंट असतो. कोएफिशियंट इज नथिंग बट एक कॉन्स्टंट नंबर असतो. तो कॉन्स्टंट नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ दिस गिवन स्टेटमेंट, आणि त्याची आपण फिगर ड्रॉ केली. इतकं कळालं असेल. आणि इथे बघा, इथे न्यूटन किती 50 न्यूटन तुम्हाला काय दाखवलं जाते, 50 न्यूटन तुम्हाला दाखवलं जाते फोर्स. 50 न्यूटन तुम्हाला दाखवलं जाते फोर्स. तुम्हाला दोन गिवन आहेत. काय, एक मास आहे त्या ऑब्जेक्टचं, ते आहे 50 kg, आणि त्या स्प्रिंग बॅलन्स वरती हा ऑब्जेक्ट मूव्ह झाल्यानंतर किती फोर्सने तो मूव्ह होतो, किती फोर्स लागतोय, तो फोर्स तुम्हाला दिला आहे 50 न्यूटन्स. आणि तुम्हाला विचारलं आहे कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके. मग कधी पण न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्हाला गिवन लिहावं लागतं. ओके. इन द एक्झाम यू विल हॅव टू राईट गिवन फर्स्ट. ओके. म्हणजे एक स्टेप असते, स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहावं लागतं. सो व्हॉट इज गिवन. मास दिला आहे, मास दिला आहे 50 kg. मास इज 50 kg. ओके. पुढे त्यांनी न्यूटन सांगितलंय. न्यूटन म्हणजे 50 न्यूटन म्हणजे इज नथिंग बट अ फोर्स. मग फोर्स तुम्हाला दिला आहे 50 न्यूटन्स. आणि दोघं सुद्धा ज्या पण दोन क्वांटिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या दोघं सुद्धा SI युनिट मध्ये दिले आहेत. kg इज SI युनिट ऑफ मास, न्यूटन इज SI युनिट ऑफ फोर्स. सो तुम्हाला याचं कन्वर्जन करायची काहीही गरज नाही. तुम्हाला डिरेक्टली ह्या व्हॅल्यू जशाच्या तशा यूज करायच्या पुढे. ओके. आणि तुम्हाला विचारलं आहे कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सो टू फाइंड तुम्हाला काय करायचं आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा μs ने दाखवला जातो, μs ने दाखवला जातो. ओके. बट μs चा तुमच्याकडे डायरेक्टली फॉर्म्युला आहे. जर तुम्ही नोटीस केलं, जर तुम्ही बुक मध्ये जर तुम्ही ऍक्च्युअल कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा टॉपिक जर तुम्ही रीड केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक μs चा फॉर्म्युला डिराइव्ह करून दाखवला आहे. तो डिराइव्ह केलेला फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली इथे यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला असतो μs इज इक्वल्स टू फोर्स अपॉन mg. तुमच्याकडे एक फॉर्म्युला असतो फोर्स μs इज इक्वल्स टू फोर्स अपॉन mg. ओके. mg म्हणजेच तुम्हाला फोर्स अपॉन n दाखवला जातो. n इज नथिंग बट अ नॉर्मल रिएक्शन. म्हणजे जो काही फोर्स लागतो आहे त्या फोर्सला बॅलन्स करणारा एक फोर्स असतो, त्याला म्हटलं जातं नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन हा लागलेल्या फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतो, विच बॅलन्सेस द अप्लाइड फोर्स. ओके. असं म्हटलं जातं. तर तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे μs इज इक्वल्स टू F/n. F/n ला तुम्ही n लाच काय लिहू शकता, mg, कारण तुमच्याकडे नॉर्मल रिएक्शन नाही दिलंय आणि तुम्हाला एक क्वांटिटी दिली आहे मास. तर तुम्हाला नॉर्मल रिएक्शन n तुम्ही लिहू शकता mg च्या फॉर्म मध्ये. आणि mg च्या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर जर तुम्ही म्हणशाल मग आता μs फाइंड आउट करायचं आहे, f आपल्याकडे आहे, m पण आपल्याकडे आहे, बट व्हॉट इज g. स्मॉल g सगळ्यांना माहिती कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. स्मॉल g इज नोन ॲज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू असते स्टँडर्ड कंडिशन्सला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो इट इज नथिंग बट ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता तुमच्याकडे तिघं पण व्हॅल्यूज आल्या, 50 मास आलं, फोर्स आलं 50 न्यूटन्स अँड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 9.8. तुम्हाला सिम्पली फक्त या व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट करायचे आणि तुम्हाला μs काढायचा आहे. सो μs इज इक्वल्स टू फोर्स इज 50 divided by m is nothing but a mass म्हणजे 50 and into g is what 9.8. Okay. Now you just have to solve this calculation आणि तुमच्याकडे मग μs असणार. आता μs बघा 50 and 50 cancel. ओके. μs is nothing but 1 upon 9.8 आला. म्हणजे वरती काय नाही ना, 50/50 कॅन्सल झालं म्हणजे वरती उरला 1 डिवाइडेड बाय 9.8. आणि 1 ला ज्यावेळेला तुम्ही 9.8 ने डिवाइड करता, 1 ला तुम्ही 9.8 ने ज्यावेळेला डिवाइड करता त्यावेळेला तुम्हाला आन्सर मिळतो μs इज इक्वल्स टू 0.102.
म्यू एस तुमच्याकडे येतो 0.102. ओके, सो दिस इज युअर म्यू एस. आणि तुम्हाला हाच कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनच काढायला विचारलं. आता ह्या क्वेश्चन वरती बघा, सिंपल, किती सिंपल क्वेश्चन होता. प्रॉब्लेम स्टेटमेंट पण सिंपल होतं, पण प्रॉब्लेम स्टेटमेंट समजण्यासाठी जर तुम्ही फिगर ड्रॉ केली ना, तर फिगर ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला अर्ध उत्तर तर तिथून मिळतं, अर्ध आन्सर तुम्हाला तिथेच भेटून जातं. बघा, तुम्हाला माहिती 50 kg इथे मास दिलंय, 50 न्यूटन तुम्हाला फोर्स दिलाय. तुम्हाला काय काढायचं आहे, हा ऑब्जेक्ट आणि ह्या ऑब्जेक्टमध्ये फ्रिक्शन होतंय. ते फ्रिक्शन होतंय, तो जो घर्षण होते किंवा त्याचे फ्रिक्शन होते त्यांच्यामधला कोएफिशियंट काढायचा आहे. त्याचा एक स्टॅटिक कोएफिशियंट असतो, कॉन्स्टंट असतो. तो कॉन्स्टंट कोएफिशियंट तुम्हाला काढायचा आहे, त्याचं नाव असतं कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा डायरेक्टली तुमच्याकडे फॉर्म्युला आहे म्यू एस इज इक्वल्स टू m/n. nलाच तुम्ही लिहू शकता mg. तुमच्याकडे फोर्स आहे, मास आहे, g ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, g ला तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू यूज करू शकता. तुम्ही ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली, 50/50 कॅन्सल झालं, 1/9.8 उरलं. 1/9.8 हे जर 1 ला तुम्ही 9.8 ने डिवाइड केलं तर तुमच्याकडे आन्सर येतं 0.102. आणि म्यू एस आहे, म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे आणि हा कॉन्स्टंट असतो. आणि कुठे पण बघा, आपल्याला माहिती फिजिक्समध्ये तुम्ही एसआय युनिट शिकला, तुम्ही डायमेन्शन शिकला, तुम्ही मेजरमेंट शिकला, त्याच्यामध्ये आपण एक टर्म अशी बघितली किंवा एक टर्म आपण नोटीस केली की कॉन्स्टंट्सला कोणत्याच प्रकारचे डायमेन्शन्स आणि युनिट्स नसतात. तर हा पण एक कॉन्स्टंट असतो, तो कॉन्स्टंट आहे. कोएफिशियंट हे ऑलवेज कॉन्स्टंट्स असतात आणि कोणत्याच प्रकारच्या कोएफिशियंटला मोस्ट प्रोबॅबली आपण कोणतेच डायमेन्शन्स किंवा युनिट देत नाही. त्याच्यामुळे इथे पण कोणतंच युनिट द्यायचं नाही, कारण कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटला युनिट नसतं. तर तुमच्याकडे फक्त म्यू एस फाइंड आउट करायचं. म्यू एस इज इक्वल्स टू 0.102. दिस इज द फ्लो. असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आणि म्हणून सांगतो की कुठलं पण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना पहिले तुम्ही फिगर ड्रॉ करा. फिगर ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला एक क्लिअर असा पाथ भेटतो की तुम्हाला नेमकं सॉल्व्ह काय करायचं. आता इथून पुढे प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये जिथे जिथे फिगरची गरज आहे, ॲक्च्युअल गरज आहे, तिथे तिथे सॉल्व्ह करू. म्हणजे मी तर प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये फिगर ड्रॉ करूनच देतो. ठीक आहे, कारण मी स्वतःला पण समजून सांगतो आणि तुम्हालाही समजावं म्हणून ते फिगर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये फिगर ड्रॉ करणं हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो प्लीज राईट डाऊन दिस. ओके, सो सेकंड क्वेश्चन इज हियर. ओके, सेकंड न्यूमेरिकल बघा. तुम्हाला अगेन सेम, अ ब्लॉक ऑफ अ मास 37 kg raised on a rough horizontal plane having a coefficient of a static friction 0.3. अगेन तुमच्याकडे एक ब्लॉक आहे, एक ब्लॉक म्हणजे हा ब्लॉक. त्या ब्लॉकचं वेट किती दिले तुम्हाला, मास किती दिले तुम्हाला, 37 kg. या ब्लॉकचं मास तुम्हाला दिलंय 37 kg. आणि पुढे म्हटलंय इज रेस्ड ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, म्हणजे एका रफ हॉरिझॉन्टल प्लेन वरती तो आपण ठेवलाय. ठीक आहे, तो ऑब्जेक्ट, तो ब्लॉक हॅव्हिंग द कोएफिशियंट ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन 0.3. म्हणजे याचा सरफेस या ब्लॉकचा आणि हा जो खाली रफ सरफेस आहे प्लेन, या दोघांचं सरफेस ज्या वेळेला फ्रिक्शन होणार आहे, म्हणजे ज्या वेळेला आपण हा बॉक्स मूव्ह करू, हा ब्लॉक मूव्ह करू, हा ब्लॉक मूव्ह करताना याच्यामध्ये जेव्हा घर्षण होणार आहे, त्या घर्षणचा एक कोएफिशियंट असतो स्टॅटिक. ठीक आहे, तो घर्षण ते फ्रिक्शनचा, तो स्टॅटिक फ्रिक्शनचा कोएफिशियंट तुम्हाला किती दिलाय, 0.3. मग त्यांनी विचारलं आहे फाइंड आउट द लीस्ट फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट मूव्ह द ब्लॉक हॉरिझॉन्टली. म्हणजे 37 डिग्री kgचा ब्लॉक जर तुम्हाला मूव्ह करायचा असेल, सरकवायचा असेल, ठीक आहे. आता याला कोणत्याच प्रकारचं स्प्रिंग वगैरे अटॅच केलेली नाहीये. तुम्हाला आता ऍक्च्युअल फोर्स काढायचा आहे. लास्ट याच्यामध्ये फोर्स दिलेला होता, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काढायचा होता. आता इथे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिलाय आणि तुम्हाला फोर्स काढायचा आहे. ओके, तुम्हाला कळत असेल काय करतो. आता इथे तुम्हाला मास दिला आहे ह्या ऑब्जेक्टचं, या ऑब्जेक्टचा आणि या सरफेसच्या मध्ये ज्यावेळेला घर्षण होईल त्याचा फ्रिक्शनचा कोएफिशियंट तुम्हाला दिला आहे 0.3. आणि मग विचारले की ज्यावेळेला आपण हा ब्लॉक मूव्ह करू, ठीक आहे, 0.3 याचं स्टॅटिक फ्रिक्शन, याचं वेट 37 kg. तर हा ब्लॉक मला मूव्ह करायचा असेल तर किती फोर्स.
लिस्ट फोर्स विचारलाय, लिस्ट फोर्स रिक्वायर्ड, लिस्ट फोर्स लिस्ट फोर्स रिक्वायर्ड म्हणजे कमीत कमी किती फोर्स लागेल मला हा ब्लॉक मूव्ह करायचा असेल तर. ठीक आहे, बघा गिवन, सॉरी आय हॅव अ बॅड कर्व, सॉरी. गिवन, सो गिवन तुम्हाला काय काय दिलंय, अगेन मास दिलंय, सो मास इज इक्वल टू 37 kg. ओके, अजून पुढे काय म्हटलं त्यांनी, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हटलंय. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे म्यू एस तुम्हाला दिलाय 0.3, काय दिलाय 0.3. आणि तुम्हाला काय विचारलंय, फाइंड आउट द लिस्ट काउंट. टू फाइंड तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, फोर्स. लिस्ट काउंट नाही, सॉरी, लिस्ट फोर्स. ओके, सो तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फोर्स, किती फोर्स लागेल, कमीत कमी किती फोर्स अप्लाय करायला लागेल या ऑब्जेक्ट वरती की मग तो मूव्ह करेल हॉरिझॉन्टली, नॉट वर्टिकली. ओके, हॉरिझॉन्टली, ब्लॉक हॉरिझॉन्टली, टू मूव्ह द ब्लॉक हॉरिझॉन्टली म्हणजे हा ब्लॉक आपल्याला त्या हॉरिझॉन्टल सरफेस वरती जसा तो ज्या डायरेक्शन मध्ये आहे त्याच डायरेक्शन मध्ये तो मूव्ह करायचा आहे. ओके, हॉरिझॉन्टली, आडव्या डायरेक्शन मध्ये, नॉट वर्टिकली. ओके, सो आता याला मूव्ह करायचंय. अगेन तुमच्याकडे या तीन क्वांटिटीजचा मिळून एक फॉर्म्युला आहे स्टॅटिक फ्रिक्शनचा. स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला असतो म्यू एस इज इक्वल्स टू एफ अपॉन एन which is nothing but सो तुमच्याकडे एक फॉर्म्युला असतो म्यू एस चा एफ अपॉन एन. एन तुम्हाला दिला नाही कुठेच, नॉर्मल रिएक्शन कुठेच दिलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हा नॉर्मल रिएक्शन लिहायचा आहे एमजी च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, मग फोर्स अपॉन एन ला तुम्ही फोर्स अपॉन एम जी लिहू शकतात, फोर्स अपॉन मास इनटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा क्वांटिटीज बघा, तर तो अगेन तुम्हाला जी दिलाय, तर जी तुम्हाला माहिती, जी आपण किती करू, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग तुम्हाला काढायचं काय, फोर्स काढायचा आहे, फोर्स काढायचा आहे. सो म्यू एस इज इक्वल्स टू एफ अपॉन एम जी, मी असं लिहू शकतो. आणि आपल्याला काढायचं काय, फोर्स. सो मी हा फॉर्म्युला, हा एम जी इथे डिवाइडला न ठेवता मी इकडे पाठवला मल्टिप्लिकेशनला. सो फॉर्म्युला काय मिळाला, एफ इज इक्वल्स टू म्यू एस इंटू एम जी. सिंपल काय केलं, फक्त हा एम जी इथे डिवाइडला न ठेवता, डिनॉमिनेटरला न ठेवता मी इकडे पाठवलं, तर इथे झालं तर मल्टिप्लाय. सो म्यू एस इंटू एम जी, म्यू एस इंटू एम जी, एफ इज इक्वल्स टू म्यू एस इंटू एम जी, हा फॉर्म्युला मिळाला. पुढे आता तुम्हाला फोर्सेस फाइंड आउट करायचा आहे. आणि म्यू एस तुम्हाला माहिती आहे, म्यू एस इज नथिंग बट 0.3 म्हणजे त्यांनी दिलाय, गिवन दिलाय. ओके, 0.3 इंटू मास तुम्हाला दिलाय 37. आता 37 केजी मध्ये दिलाय, इट्स ऑलरेडी इन एसआय युनिट, तुम्हाला कन्वर्जन करायची गरज आहे, तुम्ही डायरेक्टली 37 लिहू शकता. इंटू जी, जी इज नथिंग बट 9.8. ओके, आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. सो 0.3 इंटू 37 इंटू 9.8, या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, या तिघांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल, या तिघांचं मल्टिप्लिकेशन येतं तुमचं तिथे देतो म्यू, सॉरी एफ इज इक्वल्स टू 108.78 न्यूटन्स. बघा, या तिघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, आता हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती कसे करायचे, त्यामुळे मी आता उगाच ते मल्टिप्लिकेशन करून दाखवून तुम्हाला तो टाइम वेस्ट आपल्याला करायचा आहे. ओके, सो आणि हे लेक्चर्स ऑलरेडी खूप लेंदी होत आहे. ठीक आहे, तुम्ही या एका व्हिडिओमध्ये हाफ ऑफ द न्यूमेरिकल सॉल्व्ह करेल आणि उरलेले हाफ न्यूमेरिकल्स पुढच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करेल. पुढचे मी लेक्चर अपलोड करेल, त्याच्यामध्ये अर्धे न्यूमेरिकल्स असतील ह्या चॅप्टर्स. ओके, सो दिस इज युअर न्यूमेरिकल, दिस इज युअर कॅल्क्युलेशन. 0.3 इंटू 37 इंटू 9.8, तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला 108.78 न्यूटन्स असं मिळतं. आणि अजून एक, हे युनिट्स, फोर्सचे युनिट न्यूटन आहे, हे युनिट्स द्यायला विसरायचं नाही. लास्ट न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला म्यू एस फाइंड आउट करायचा होता. म्यू एस ला न्यूमेरिकल आपलं हे युनिट नसतं, सो तुम्हाला तिथे युनिट द्यायची गरज नाही, कारण तिथे याचं युनिटच नसतं. बट फोर्स आहे, फोर्सचं युनिट असतं, त्यामुळे तुम्हाला फोर्सचं युनिट द्यावंच लागणार. आणि फोर्सचं युनिट इज नथिंग बट न्यूटन, तुम्हाला माहिती आहे SI न्यूटन. सो अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे. ओके, प्लीज राईट डाऊन. बघा पुढचं न्यूमेरिकल, थर्ड न्यूमेरिकल,
थर्ड न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा काय दिलं आहे. अ बॉडी ऑफ अ मास 37 kg रेस्ट ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस. अगेन सेम, एक रफ हॉरिझॉन्टल सरफेस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही पण एक टेबल घ्या किंवा कुठलं एखादा फ्लोअर असेल, त्या फ्लोअर वरती एक ऑब्जेक्ट ठेवला आहे, बॉडी ठेवली आहे, त्याचा मास किती दिलाय 37 kg. ओके, पुढे त्यांनी म्हटलंय the maximum horizontal force required to just start the motion. म्हणजे काय म्हटलं त्यांनी बघा, तुमच्याकडे एक टेबल आहे, त्या टेबल वरती एक मास ठेवला आहे, एक बॉडी ठेवली आहे, तिचं वजन किती 37 kg. तिचं वजन किती आहे 30, मास किती तिचं 37 kg. आता हे 37 kg ठेवलंय. ओके, आणि त्यांनी पुढे म्हटलंय द मॅक्झिमम हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट स्टार्ट द मोशन. टू जस्ट स्टार्ट द मोशन म्हणजे फक्त या ऑब्जेक्टला एक मोशन मध्ये आणण्यासाठी, जस्ट स्टार्ट करायचं आहे या ऑब्जेक्टचं मोशन. जर फक्त स्टार्ट करायचं, जस्ट स्टार्टच करायचं आहे, तर ते स्टार्ट करण्यासाठी लागणारा जो फोर्स आहे तो आहे तुमचा 68.5 न्यूटन. ओके, आता काय झालं, तो ऑब्जेक्ट तुम्ही सरकवला, बट आता पुढे त्यांनी आणखी काय सांगते, इन ऑर्डर टू कीप द बॉडी मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आता हा ऑब्जेक्ट तुम्ही फक्त त्याला हळूच सरकवलं. ओके, म्हणजे तुम्हाला फक्त हा ऑब्जेक्ट आता इथे ठेवलेला आहे फॉर एक्झाम्पल, त्याला जस्ट त्याला त्या ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणण्यासाठी एक फोर्स दिला तुम्ही एवढा 68.5 न्यूटन. आता तो ऑब्जेक्ट कंटिन्युअस मोशन मध्ये ठेवायचा आहे, म्हणजे आता फक्त हळूच तुम्ही सरकवला, ठीक आहे, तर सरकवल्यानंतर तो थांबला नाही पाहिजे, तो कंटिन्युअस पुढे ट्रॅव्हल केलं पाहिजे, त्याने पुढे तो गेला पाहिजे, सरकला पाहिजे, ठीक आहे, एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने. अजून पुढे त्यांनी हे सांगितलं की मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. तो एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने आता मोशन मध्येच राहायला पाहिजे, तर त्याच्यावरती जो फोर्स लागतो आहे, म्हणजे त्याला कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर मूव्ह करायचं असेल, तर त्याच्यासाठी लागणारा जो फोर्स आहे तो तुम्हाला दिला आहे 43 न्यूटन्स. 43 न्यूटन इज needed. Then what is the value of coefficient of a static friction and second one is coefficient of a kinetic friction. ऑब्जेक्ट जर जस्ट मूव्ह करतोय, म्हणजे जस्ट ऑब्जेक्टला तुम्ही सरकवलं, जस्ट तुम्ही ऑब्जेक्ट मध्ये मोशन इंट्रोड्यूस केलं, जस्ट म्हणजे आत्ताच पहिल्यांदा, तर तिथे जो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक म्हणजे कोएफिशियंट असतो तो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतो. आणि आता ऑब्जेक्टला मूव्ह केलं आणि आता तो कंटिन्युअस एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने पुढे ट्रॅव्हल करतोय आणि त्याच्यावरती एक कॉन्स्टंट फोर्स पण आहे, तर तिथे जो कोएफिशियंट लागतो त्या कोएफिशियंटला म्हटलं जातं कोएफिशियंट ऑफ अ कायनेटिक फ्रिक्शन. दोघंही कोएफिशियंट्स वेगवेगळे आहेत. ऑब्जेक्ट फक्त जस्ट मूव्ह केला तुम्ही, फक्त जस्ट तुम्ही त्याच्यामध्ये मोशन इंट्रोड्यूस केलं, तर तिथे असणारा असतो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि जस्ट मूव्ह केल्यानंतर आता तो ऑब्जेक्ट थांबलाच नाही, तो ऑब्जेक्ट मूव्ह केल्यानंतर तो कंटिन्युअस एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत गेला, त्याच्यावरती कॉन्स्टंट फोर्स पण असला 43 न्यूटन, तर तिथे लागणारा जो कोएफिशियंट असतो त्याला म्हटलं जातं कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. आणि त्यांनी तुम्हाला हे दोघं पण कोएफिशियंट्स काढायला विचारले. आय होप तुम्हाला हे कळालं असेल, तुम्हाला फिगर काढणं पण कळेल. ठीक आहे, आता ही फिगर, आता सध्या ही फिगर तुम्ही रफ तुम्ही बाजूला साईडला काढा, इथे मला जागा नाही म्हणून मी रफ करतो. तुम्हाला आता दोन कोएफिशियंट्स काढायचे आहे आणि कोएफिशियंट तुम्हाला माहिती म्यू ने दाखवलं जातं. ओके, सो म्यू ने दाखवायचं आणि तुम्हाला पुढे त्यांनी हे सांगितलं की कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. सो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन डिनोटेड बाय म्यू एस and coefficient of kinetic friction is denoted by mu k. Okay, static चा s, kinetic चा k. ओके, आता तुम्ही म्हणसाल सर न्यूमेरिकल मध्ये स्टॅटिक फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन दोन विचारले, तर दोघांचे फॉर्म्युले दुसरे एकत्र नाही, दोघांमध्ये सेम क्वांटिटीज लागतंय, फोर्स पण लागतोय, त्याच्यानंतर मास पण लागतंय, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण लागते, आणि दोघं पण काय आहे तर स्टॅटिक म्हणजे ते कोएफिशियंट्स आहेत फ्रिक्शनचे. एवढंच आहे का एक जस्ट मूव्ह होतोय आणि एक मूव्ह झाल्यानंतर तो कॉन्स्टंट मोशन मध्ये राहिलाय, त्याचा काढायचा आहे. दोघांचा फॉर्म्युला काही वेगळा नाही, दोघांचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त लागताना जे फोर्सेस आहे, फक्त जस्ट मूव्ह करताना जो फोर्स लागला तो इथे घ्यायचा आणि मूव्ह केल्यानंतर तो एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने पुढे ट्रॅव्हल करत गेला, तिथे जो फोर्स लागतो तो फोर्स दुसरा आहे, फक्त फोर्स तुम्हाला दुसरे लिहायचे, बाकी सगळ्या क्वांटिटीज सेम आहेत. आता बघा म्यू एस, म्यू एस चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती, म्यू एस चा फॉर्म्युला फोर्स अपॉन एन.
अगेन फोर्स अपॉन एम म्हणजे फोर्स अपॉन एम जी. बट इथे लागणारा फोर्स कोणता आहे? हा जो फोर्स आहे हा फोर्स कोणता असेल? स्टॅटिक फ्रिक्शनचा असेल. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे जस्ट तुम्ही मूव्ह करताय म्हणजे कोणता? 68.5. आणि पुढे सेम तसंच इकडे पुढे जो फोर्स लागतो आहे तो आहे तुमचा कॉन्स्टंट वेलोसिटीने आता तो ऑब्जेक्ट मूव्ह करेल. आता तो स्टॅटिकचा नाही लागणार, आता तो कायनेटिकचा लागेल. कायनेटिक फ्रिक्शनचा लागेल. म्हणून त्याला नाव दिलं मी इथे के. जसं इथे एस दिला तसं इथे एस दिला, इथे के लिहिला तसं इथे के लिहिला. ओके. आता तुम्ही म्हणसाल सर बाकीच्या क्वांटिटीज पण वेगवेगळ्या आहेत का? तर नाही, मास थोडी चेंज होणार आहे. मास जेवढं या फोर्सला असेल तेवढंच त्या फोर्सला असेल. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण जेवढं या 68.5 ला होता तेवढाच 40 ला पण असणार आहे, 43 ला पण असणार आहे. त्याच्यामुळे या क्वांटिटी चेंज होणार नाही. फक्त क्वांटिटी पहिली जी फोर्स आहे ते दोन दिले तुम्हाला ते घ्यायचे. सो म्यू एस इज इक्वल्स टू बघा म्यू एस इज इक्वल्स टू एफ एस काय तुमचा पहिला जो फोर्स येतो 68.5 divided by mass 37 into acceleration due to gravity is 9.8. आलं. अशा पद्धतीने तुम्हाला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. पुढे आता सेम तसंच म्यू के साठी लिहायचं. म्यू के म्हणजे कोणता? कोएफिशिएंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शनचा कोएफिशिएंट. ओके. आता तो के लिहिला. के मध्ये जो फ्रिक्शन लागतोय जो फोर्स लागतोय तो फोर्स कायनेटिक वाला आहे. कायनेटिक वाला कोणता? तुमचा 43 डिवाइडेड बाय मास अगेन 37 into 9.8. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मी ते बघा 37 9.8 सेम दिसते. खालच्या क्वांटिटीज चेंज होणार नाही, फक्त वरच्या क्वांटिटीज चेंज होतील. कारण म्यू स्टॅटिक फ्रिक्शन साठी लागणारा फोर्स वेगळा आहे आणि कायनेटिक फ्रिक्शन साठी लागणारा फोर्स वेगळा आहे. आणि ते दोघंही फोर्स तुम्हाला दिले बघा 68.9 68.5 आणि 43 आणि तुम्हाला मास दिलं. या तिघांचा उपयोग करून तुम्हाला फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे. आणि जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, स्मॉल जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नथिंग बट 9.8 मीटर पर सेकंड. सो इथे आता तुम्ही हे दोन व्हॅल्यूज दिल्या. आता फक्त हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. हे तुम्हाला डिवाइड मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्याकडे व्हॅल्यूज येतात. तर मी व्हॅल्यूज येते. आता तुम्ही म्हणशाल सर न्यूमेरिकलच्या व्हॅल्यूज कशा चेक करायच्या? मी लिहून देतो इथे, ठीक आहे. पण ह्या न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. न्यूमेरिकल म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि लास्ट आन्सर चेक करायचे. जे मी लिहून दिले तेच तुमचं येतंय. ओके. यू हॅव टू जस्ट चेक. सो म्यू एस हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर, हे सगळं कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं आन्सर येते 0.188. ओके. अँड पुढे हे पुढचं सॉल्व्ह केल्यानंतर म्यू के तुमचा येतो आहे 0.118. ओके. आता इथे बघा, याला अगेन इथे तुम्हाला युनिट लावायची गरज नाही कारण कोएफिशिएंट्स आहेत. इथे न्यूमेरिकल इथे हे लावायचं नाही तुम्हाला युनिट, आणि इथे सुद्धा तुम्हाला युनिट लावायचं नाही. तुम्हाला फक्त एवढंच सॉल्व्ह करायचं होतं. सो दिस आर युअर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अँड कोएफिशिएंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. इझी आहे, जास्त काही अवघड नाही. आतापर्यंत आपण फक्त एकच फॉर्म्युला बघितला म्यू एसचा किंवा म्यू केचा, इव्हन तोच सेमच आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून आपण दुसरा फॉर्म्युला बघितला नाही. पण असं नाही की पुढचे दुसरे फॉर्म्युले नाही आहेत. आता इथून पुढे जायचे की पुढच्या न्यूमेरिकल पासूनच लगेच वेगवेगळे फॉर्म्युले सुरू होतील. त्याच्यामध्ये तुम्हाला यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, स्ट्रेस, स्ट्रेन, तुम्हाला खूप सारे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये. जास्तही वेगवेगळे नाही आहेत. एक बेसिक काही फॉर्म्युले आहेत, ते इम्पॉर्टंट फॉर्म्युले ते लक्षात ठेवायचे. आणि बाकीच्या क्वांटिटीसाठी ते सेम फॉर्म्युले अप्लाय केले जातात. जसं की इथे बघा न्यूटन, इथे स्टॅटिक फ्रिक्शनचा आणि कायनेटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त फोर्स तुम्ही दुसरे लावताय. तर अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. हे तुम्ही प्लीज लिहून घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन इज अ वायर इज गेट स्ट्रेच्ड by 4 mm due to the certain load. If the same load is applied to a wire of the same material with half length and double the diameter of the first wire, what will be the change in its length? क्वेश्चन बघा सिंपल आहे. तुमच्याकडे दोन वायर आहेत, ठीक आहे. एक वायर फॉर एक्झाम्पल अशी एक वायर आहे, ठीक आहे.
एक वायर बघा त्यांनी काय सांगितलं, वायर गेट स्ट्रेच्ड बाय 4 mm ड्यू टू द सर्टन लोड. सर्टन लोड म्हणजे त्यांनी सांगितलं की काहीतरी एक स्पेसिफिक काहीतरी तुमच्याकडे मास आहे, म्हणजे काहीतरी एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं वजन काहीतरी आहे आणि तो ऑब्जेक्ट या वायरला त्यांनी खाली बांधलाय. तर खाली बांधल्यानंतर इथे समजा हा वायरची लेंथ ओरिजिनल एवढीच आहे, पण इथे तो लोड बांधल्याच्या नंतर त्या वायरची लेंथ वाढती आहे. तुम्हाला माहिती आहे यंग्स मॉड्युलस वगैरे तुम्ही मॉड्युलसचे प्रकार शिकले. मॉड्युलसच्या प्रकारमध्ये तुम्हाला हे माहिती की यंग्स मॉड्युलस इज ओनली रिलेटेड विथ द चेंज इन लेंथ. ओके, सो इथे त्याची लेंथ वाढती आहे. ओरिजिनल लेंथ त्याची कॅपिटल एल आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू ही कॅपिटल एल ही ओरिजिनल लेंथ आहे. या ओरिजिनल लेंथला ज्यावेळेला आपण इथे खाली एक ऑब्जेक्ट टाय करतोय तर त्याची जी लेंथ आहे ती 4 mm ने वाढली, 4 मिलीमीटरने ती वाढली, म्हणजे खाली ती एक्सटेंड झाली. कितीने झाली? 4 मिलीमीटरने. म्हणजे ही तुमची झाली स्मॉल एल. सगळ्यांना माहिती ओरिजिनल लेंथ आपण कॅपिटल एल ने दाखवतो आणि चेंज इन लेंथ तुम्ही स्मॉल एल ने दाखवता. मग स्मॉल एल किती झाली तुमची? 4 mm. ठीक आहे. आणि आता सेम ही जी वायर ज्या मटेरियलची आहे त्याच मटेरियलची अजून एक वायर घेतली तुम्ही, पण ती कशी बघा, सेम मटेरियल विथ द हाफ लेंथ अँड डबल द डायमीटर. म्हणजे हिची जी ओरिजिनल लेंथ आहे कॅपिटल एल, या एलची ती कशी आहे? हाफ लेंथ आहे. म्हणजे ही जी कॅपिटल एल आहे या कॅपिटल एल ला 2 ने डिवाइड करायचं. 2 ने म्हणजे ती हाफ आहे. या लेंथ पेक्षा ती कशी आहे? हाफ आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ती इतकीच घेतली आपण, हाफ. ठीक आहे. आणि पुढे काय सांगितले आहे? डबल द डायमीटर. डायमीटर म्हणजे ही, बरोबर. कुठली पण वायर आपल्याला माहिती आहे फिजिक्स मध्ये आपण कुठली पण वायर किंवा कंडक्टर घेतो किंवा कुठलं पण आपल्याला वायर दाखवायची असेल ती सर्क्युलर शेपचीच असते, बरोबर. सर्क्युलर शेपची असते त्याच्यामुळे तिला रेडियस आणि डायमीटर असतात. आता हिची डायमीटर आहे. पुढे काय सांगितलं त्यांनी? वायर ऑफ द सेम मटेरियल हाफ ऑफ द लेंथ अँड डबल ऑफ इट्स डायमीटर. या डायमीटर पेक्षा ती कशी आहे? डबल आहे. मी ती एवढी दाखवली फॉर एक्झाम्पल. बघा या लेंथ पेक्षा हाफ आहे आणि या डायमीटर पेक्षा ही डायमीटर किती आहे? डबल आहे. किती आहे? डबल. तर मग पुढे त्यांनी म्हटलंय हाफ द डायमीटर ऑफ द फर्स्ट वायर, देन व्हॉट विल बी द चेंज इन इट्स लेंथ. मग आता इथे जो लोड आपण इथे बांधलाय ते सेम लोड इथे आपण बांधलं. ठीक आहे. इथे जो लोड आपण अप्लाय केलाय तो सेम लोड जर आपण इथे अप्लाय केला तर हे डायमेन्शन असलेल्या वायरची लेंथ कितीने वाढेल? म्हणजे तुम्हाला इथे स्मॉल एल काढायचं आहे. इथे किती काढायचं तुम्हाला? स्मॉल एल. म्हणजे स्मॉल एल म्हणजे चेंज इन डायमेन्शन, चेंज इन लेंथ किती होणार आहे. ओके. तर आता सगळ्यात पहिले तर आपल्याला गिवन दिले. आपल्याला गिवन बघा काय दिले. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे L1 आहे, बरोबर. आणि L1 त्यांनी सांगितलं पण नाही की किती लेंथ आहे वगैरे, याच्यामध्ये जास्त काहीच नाही, फक्त एकच क्वांटिटी दिली आहे 4 mm. लेंथ कितीने चेंज होते ही वाली, तेवढंच दिले. बाकी तुम्हाला दुसरं काहीच दिलं नाही. ठीक आहे. तर बघा तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं. सगळ्यात पहिले तर आपण चेंज इन लेंथ म्हटलं, चेंज इन इट्स लेंथ. चेंज इन लेंथ हे कशाशी रिलेटेड असं सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपण यंग्स मॉड्युलस बघितलं, यंग्स मॉड्युलस मध्ये चेंज इन लेंथ आपण बघतो. म्हणजे इथे तुम्हाला यंग्स मॉड्युलस काढायचं आहे, पण यंग्स मॉड्युलस तुम्हाला ह्या वायरचा पण काढायचा आणि ह्या वायरचा पण काढायचा. दोघेही वायरचा काढायला लागले, कारण चेंज इन लेंथ त्याच्यामध्ये पण आहे, चेंज इन लेंथ त्याच्यामध्ये पण होणार आहे. तर दोघांचा यंग्स मॉड्युलस काढायचा आणि यंग्स मॉड्युलसचा दोघांचा काढल्यानंतर तुम्हाला त्याचा रेशो यूज करायचा आहे. म्हणजे रेशो म्हणजे सोपं कसं की ते यूज करून तुम्हाला त्याच्यावरनं त्याची त्याची लेंथ तुम्हाला काढता येईल, चेंज इन लेंथ इथली. ठीक आहे. आपण बघू आता. बघा काय L1 तुम्हाला दिली आहे. L1 फॉर एक्झाम्पल काहीतरी दिली, L1 आय थिंक दिली नाहीच. ठीक आहे. हा L1 दिली नाहीये. ठीक आहे. आता L1 तुम्हाला माहिती काहीतरी लेंथ आहे, बरोबर. लेंथ ऑफ अ फर्स्ट वायर. ठीक आहे. L2 माहिती तुम्हाला, L2 पण माहिती नाही, पण L2 काढता कशी बघा. L2 म्हणजे काय? L2 म्हणजे ह्या वायरची ओरिजिनल लेंथ. त्या वायरची ओरिजिनल लेंथ, त्या वायरची ओरिजिनल लेंथ किती? हाफ ऑफ इट्स लेंथ. या वायर पेक्षा ती कशी आहे? हाफ आहे. जर या वायरची लेंथ L1 असेल तर त्याची किती असेल? L1/2. मग मी L2 ला लिहू शकतो L1/2. ठीक आहे. डायमीटर पण माहिती आहे आपल्याला. बघा याची डायमीटर किती आहे? डबल ऑफ इट्स डायमीटर. म्हणजे पहिल्या वायर पेक्षा इथली डायमीटर किती आहे? डबल आहे. तर मी D2 लिहू शकतो. D2 म्हणजे डायमीटर सेकंड वायरची डायमीटर किती असेल? 2 × D1. डबल आहे ना, पहिल्या वायरचे किती आहे? डबल आहे, म्हणून D1 × 2 केलं. तसंच मग तुमचं R1 पण आलं तुमच्याकडे, R2 पण आलं. सेकंडचे रेडियस किती असेल? सेम 2 × R2 2 × R1 सॉरी 2 × R1. म्हणजे तुमच्याकडे हेच यूज करायचं आहे, बरोबर. आणखी एक तुम्हाला
बघा इथे काय दिले 4 mm. 4 mm किती आहे? द वायर गेट स्ट्रेच झाले म्हणजे ही स्मॉल एल दिली तुम्हाला, पण आधी पहिली वायर आहे म्हणून मी स्मॉल एल लिहितो. स्मॉल L1 माहिती आहे आपल्याला. स्मॉल L1 किती दिला तुम्हाला? 4 mm. तुम्हाला L2 काढायचं आहे. तुम्हाला काय काढायचं आहे? स्मॉल L2 काढायचं आहे. स्मॉल L2 म्हणजे इथे या डायमेन्शन म्हणजे ही जी लेंथ आहे ओरिजिनल लेंथ, ती ओरिजिनल लेंथ अजून कितीने स्ट्रेच होऊ शकते तो लोड अप्लाय केल्याच्या नंतर तो तुम्हाला L2 काढायचा आहे. सगळ्यांना क्वेश्चन समजला असेल, मे बी समजला असेल, तुम्ही परत एकदा रिवाइज करा. बघा इथे तुम्हाला डायमीटर दिली, इथे तुम्हाला लेंथ दिली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला मेन म्हणजे काय काढायचं आहे? L2 काढायचं आहे. तुम्हाला दुसरं काहीच नाही काढायचं. तुम्हाला डायमीटर रेडियस वगैरे काहीच काढायचं नाही. तुम्हाला L2 काढायचं आहे. L2 म्हणजे चेंज इन अ सेकंड वायर, चेंज इन लेंथ ऑफ अ सेकंड वायर काढायचं. बघा आता तुम्हाला L1 पण नाही दिलाय, L1 दिलेलं नाही, पण काही गरज नाही आपल्याला L1 ची काही त्याची गरजही पडणार नाही. बघा आता तुम्हाला काय काढायचं आहे? सगळ्यात पहिले तर आपल्याला माहिती आहे यंग्स मॉड्युलस. ठीक आहे, चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ असेल आणि चेंज इन लेंथ कशाशी रिलेटेड असतं? यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस इज डिनोटेड बाय कॅपिटल वाय. कॅपिटल वाय चा एक फॉर्म्युला असतो F upon F into capital L upon A into small l. A into small l. हा झाला यंग्स मॉड्युलस. हा बेसिक फॉर्म्युला झाला. यंग्स मॉड्युलस हा स्टँडर्ड फॉर्म्युला झाला. पण आपल्याला दोन वायर दिला आहे. ह्या वायरसाठी पण एक यंग्स मॉड्युलस मिळेल, ह्या वायरसाठी सुद्धा यंग्स मॉड्युलस मिळेल. आता ह्या वायरचे यंग्स मॉड्युलस काढू. पहिले वायर फर्स्ट साठी काढतोय म्हणून मी y1 लिहिलं. y1 इज इक्वल्स टू, बघा मला सांगा इथे लागणारा फोर्स आणि इथे लागणारा फोर्स सेम आहे ना, कारण लोड आपण काय सेम लावतोय. इथे सुद्धा सेम मास असलेलाच तुम्ही लोड लावला, इथे सुद्धा सेम मास असलेलाच लोड लावला. बघा इथे काय दिले तुम्ही? सर्टन लोड दिले. तर सर्टन लोड दुसऱ्या वायरला पण सेम लावलंय. तर मला सांगा इथे फोर्स घ्यायची गरज आहे का? म्हणजे गरज तर आहे, पण तो फोर्स कसा असणार आहे? सेम असणार आहे दोघांमध्ये. इथे पण तेवढाच असेल, तिथे पण तेवढाच असेल. मग आपण फोर्स तसाच ठेवला. ठीक आहे. L तुम्हाला माहिती आहे, L म्हणजे काय? ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ पहिल्या वायरची किती दिली आहे? L1 डिवाइडेड बाय A. आता पहिल्या वायरचा एरिया काढायचा आहे. पहिल्या वायरचा एरिया काढायचा आहे. वायर कशी आहे? सर्क्युलर आहे. सर्क्युलर जे पण काय असेल आणि सर्कलचा जर एरिया काढायचा असेल तर पाय r स्क्वेअर वापरतो. काय होतो? पाय r स्क्वेअर. मग पाय इनटू r. आता इथली वायर आहे, पहिली वायर ना, पहिली वायरचा आपण रेडियस काय दाखवले? r1. सो r1 चा स्क्वेअर आणि स्मॉल एल पण आता पहिल्यासाठी काय लिहिलं आपण? L1 म्हणजे तो झाला तुमचा L1. ठीक आहे. आता हे झालं तुमचं पहिल्याचं. आता सेकंडचं बघा y2 काय आला? y2 अगेन तुम्हाला माहिती फोर्स तर आपण सेम ठेवला. इथे पण फोर्स एवढाच, तिथे पण फोर्स एवढाच आहे. मग मी F तसाच ठेवला, कारण F ची दुसरी कुठलीच कंडिशन दिली नाही की फोर्स डबल होतोय, फोर्स हाफ होतोय वगैरे असं काही सांगितलंय की नाही. आपण तेवढाच फोर्स लावतोय म्हणून आपण फोर्स कॉमनच ठेवला. इथे बघा L2 घेतलं. ओरिजिनल लेंथ आहे ना, ओरिजिनल लेंथ आहे पण सेकंड वायरची म्हणून L2 लिहिला अपॉन पाय तर कॉन्स्टंट आहे, सेम राहणार. 1 2 लावायची गरज नाही. पाय r काय होणार? r1 होतं. पहिल्या यंग्स मॉड्युलस होता म्हणून r1 लिहिलं. आता यंग्स मॉड्युलस सेकंड आहे म्हणून इथे काय लिहिणार आपण? r2 चा स्क्वेअर. आणि इथे बघा L1 होतं, इथे काय लिहिणार मी? L2. बघा माझ्याकडे हे एक इक्वेशन आलं आणि हे एक इक्वेशन आलं. दोन इक्वेशन आले. आता ह्या दोन इक्वेशनचा यूज करून आपल्याला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. आणि मला काढायचं काय आहे? L2 काढायचं आहे. L2 स्मॉल L2 काढायचं ना, म्हणजे चेंज इन लेंथ इन सेकंड वायर काढायचं आहे. माझं ते बघा कसं काढू. मी तुम्हाला फिगर कळायला असेल तर मी आता फिगर ड्रॉ करतो. तुम्ही सुरुवातीला जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल स्टार्ट करा प्रॉब्लेम स्टेटमेंट, तिथे एका कोपऱ्याला तुम्ही फिगर ड्रॉ करून घ्यायची. ओके. बघा इथे पुढे येतो. ओके. आता तुम्हाला हा रेशो माहिती, म्हणजे हा रेशो तुम्हाला काढावा लागेल. कसा काढावा लागेल? बघा तुम्हाला y1 आपण y2 दिले किंवा आपण असं म्हणू y1 इज इक्वल्स टू y2. ठीक आहे. आता y1 आपण y2 किंवा y1 इज इक्वल्स टू y2 हे असं का म्हणतो आपण? बरोबर. त्याच्यामागे रिझन बघा काय सांगितलं तुम्हाला? सेम मटेरियल दिलंय. वायरचं मटेरियल कसं आहे? सेम आहे. दोघांमध्ये पण सेम फोर्स अप्लाय करतोय. ओके. फक्त एवढंच कंडिशन्स दिल्या आहे की हाफ लेंथ होतीये, डबल डायमीटर होतीये वगैरे वगैरे या कंडिशन्स दिल्या आहेत. पण त्याच्याने वायरच्या मटेरियल वरती काही फरक पडणार नाहीये. बरोबर. तुम्हाला वायर तर सेम मटेरियल यूज करायचे. बरोबर. मग आता तुम्हाला सांगा y1 आहे y2 आहे. ठीक आहे. या कंडिशन वरनं आता आपण
एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो आणि तो पण कसं यांचा रेशो घेऊन सॉल्व्ह करू शकतो, कारण तुम्हाला L2 काढायचं. काय काढायचं? L2 काढायचं. ओके, 1 सेकंड. बघा आता तुमच्याकडे y1 आणि y2 मिळाला, पण आपल्याला एवढं माहिती की दोघांवरती लागणारा फोर्स कसा आहे? सेम आहे. y1 वरती पण सेम फोर्स लागतो, y2 वरती पण सेम फोर्स लागतो. तर मी असं लिहू शकतो y1 = y2. का? कारण जे फोर्सेस लागतात आहेत ते सेम आहेत. ओके, मग आपण जर फोर्सेस जर म्हणजे ह्या सगळ्या जर व्हॅल्यूज आपण कॉन्स्टंट ठेवल्या तर फोर्स म्हणजे y1 is proportional to F and y2 is proportional to F, बट F सेम आहे. म्हणजे y1 आणि y2 पण कसं असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. म्हणून मी y1 = y2 लिहिलं. आता y1 ची व्हॅल्यू माहिती मला. y1 ची व्हॅल्यू काय इथे बघा, F L1 divided by pi r1 square L1 is equals to y2 ची पण व्हॅल्यू माहिती आहे, F L2 divided by pi r2 square into L2. बरोबर. आता बघा, आता इथे आपण काय काय चेंजेस करू शकतो, काहीतरी निग्लेक्ट करू शकतो की काय, आपण त्याच्यामध्ये बघायचं. बघा आता तुम्हाला सगळ्यात पहिले तर कॅन्सल आउट काय होईल बघा, F कॅन्सल, पाय कॅन्सल. बरोबर. आता L1 L2 आहे, R1 आहे R2 आहे, L1 आहे L2 आहे, तर हे कॅन्सल आउट नाही करू शकतो. मी ते परत लिहून घेतो खाली, L1 R1 square L1 is equals to L2 R2 square L2. आता माझ्याकडे ह्या कंडिशन्स आहे बघा, ही L2 ची कंडिशन, D R वगैरे ह्या कंडिशन्स आहेत. आता ह्या कंडिशन्स मी यूज करू शकतो. अजून एक इथे बघा, हे मिलीमीटर मध्ये दिले. आपल्याला माहिती आहे आपल्याला ते कन्वर्ट कशामध्ये करायचंय? मीटर मध्ये, कारण SI युनिट आहे ना. तर मिलीमीटर चं मीटर मध्ये कन्वर्ट करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो. 10⁻³ म्हणजे 4 × 10⁻³ मीटर. ओके, आता ह्या व्हॅल्यू सगळ्या आपल्याला यूज करायचे. बघा L1 ची कंडिशन आहे. L1 ची कंडिशन काय लिहू शकतो मी? L1 मला L2 च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर L1 बघा इथे 2 आहे, हा 2 मी इकडे पाठवला. काय मिळालं मला? 2L2. म्हणजे किती झालं? L1 ची व्हॅल्यू किती झाली? 2L2. म्हणजे मी L1 साठी 2L2 लिहू शकतो. ठीक आहे, लिहिला. बघा इथे L1 आहे, L1 च्या ऐवजी काय लिहिला? 2L2. बरोबर. पुढे R1 बघा, R1 तुम्हाला दिले. बरोबर. हे सगळ्या व्हॅल्यू बघा, तुम्हाला R2 ची पण व्हॅल्यू दिली आहे. R2 ची व्हॅल्यू किती? 2 × R1. म्हणजे मी R2 च्या ऐवजी 2 × R1 लिहू शकतो. ठीक आहे, मी ते लिहिलं. बघा इथे R1 आहे, मी तर R1च ठेवलं. L1च ठेवलं. L1 तुम्हाला म्हणजे L1 ची व्हॅल्यू आहे, पण आपण नंतर टाकू. पुढे L2 मी तसाच ठेवला. L2 डिवाइडेड बाय R2 स्क्वेअर. आता R2 आहे, R2 ची व्हॅल्यू काय? 2 × R1 म्हणजे 2 × R1, पण पूर्ण याचा स्क्वेअर आहे म्हणून मी याचा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला. आणि पुढे बघा L2 आहे, स्मॉल L2. काय आहे? स्मॉल L2. मग स्मॉल L2 ला आपण स्मॉल L2 लिहू. ठीक आहे. आता बघा, आता याच्यामध्ये कॅन्सल आउट काय होऊ शकतं? आता बघा इथे हा L2 कॅन्सल. बरोबर. उरलं काय? 2/R1 स्क्वेअर L1 = 1/. आता इथे बघा, आता या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर स्क्वेअर करताना 4 आणि R1 चा स्क्वेअर आणि L2 झालं. आता कॅन्सल आउट आणखी काय होईल? काय होऊ शकतं कॅन्सल आउट? बघा R1 स्क्वेअर कॅन्सल. आता तुम्ही इथे 2 आणि 4 लगेच कॅन्सल आउट करू नका, कारण हा 4 इथे डिवाइडला आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय मल्टिप्लाय म्हणजे 2 × 4 होईल, 8 होईल. पण आपल्याला काय करायचंय? L2 पाहिजे. काय पाहिजे? L2. मग मी L2 इकडे पाठवला, स्मॉल L2 इकडे पाठवला. बरोबर. इकडे पाठवल्यानंतर इकडचे सगळे टर्म्स तिकडे पाठवायचे. म्हणजे काय झालं बघा, L1 आहे, L1 वरती गेला, इथे काय आहे? डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. L1 आपण अपॉन ला आला. बघा अपॉनला काय येणार? अपॉनला काय येणार? कॅन्सल आउट झाला. हा 2 आहे, 2 × 4 झाला 8. 2 × 4 झाला 8. बस एवढंच. आता याच्यामध्ये आणखी डिक्लेअर करण्यासारखं काही नाही, कारण 3च टर्म उरले तुमच्याकडे. 2 हा 4, हा 2 आणि 4 झाला 8. हा L1 इथे डिवाइड होता, इकडे गेला मल्टिप्लाय. हा इकडे डिवाइड होता, इकडे आला मल्टिप्लाय. म्हणजे L2 तुम्हाला काढायचा आहे. आता L2 तुम्हालाच काढायचं होतं. बरोबर. L2 काढायचं होतं, पण L1 ची व्हॅल्यू आहे की आपल्याकडे?
L1 ची व्हॅल्यू काय 4 × 10⁻³ म्हणजे मी ही व्हॅल्यू टाकली, काय झाली 4 × 10⁻³ डिवायडेड बाय 8 आलं. आणि आता तुम्हाला माहिती आहे 8 ने इकडे मल्टिप्लाय 1 ने आपण डिवाइड केलं तर काय आलं तुमचं 8 ने डिवाइड केल्यानंतर काय आलं 0.5 × 10⁻³ मीटर. ठीक आहे 0.5 × 10⁻³ मीटर. आता मीटर मध्ये असेल तर मीटर मध्ये लिहा, त्यांनी जर मिलीमीटर मध्ये विचारलं असेल तर मिलीमीटर मध्ये काय करायचं फक्त हा -3 काढायचा, 0.5 हा -3 काढायचा आणि मीटरचं लिहायचं मिलीमीटर. म्हणजे हे दोघं पण आन्सर्स तुमचे करेक्ट आहे. म्हणजे ही आली तुमची L2 ची व्हॅल्यू, ही काय आली तुमची L2 ची व्हॅल्यू. ठीक आहे अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. थोडासा व्हाईट बोर्ड छोटा आहे, तुम्ही प्लीज बेअर विथ द सिच्युएशन, तुम्ही हे लिहून घ्या. बघा पुढचं न्यूमेरिकल तुमच्याकडे एक न्यूमेरिकल दिले आहे, कॅल्क्युलेट द वर्क डन इन अ स्ट्रेचिंग अ स्टील वायर ऑफ अ लेंथ 2 मीटर and a cross sectional area is 0.0225 millimeter square when the load of 100 Newton is slowly applied to its free end. तुमच्याकडे एक वायर आहे, ठीक आहे वायर आहे आणि त्या वायरची लेंथ बघा तुम्हाला किती आहे, स्ट्रेचिंग अ स्टील वायर ऑफ अ लेंथ 2 मीटर. एक स्टीलची वायर आहे ही, त्या स्टील वायरची लेंथ तुम्हाला दिली आहे, टोटल लेंथ इथून इथपर्यंत बरोबर. ही वायरची लेंथ दिली किती, ही 2 मीटर आणि क्रॉस सेक्शनल एरिया पण तुम्हाला दिलाय. म्हणजे बघा तुमच्याकडे कॅपिटल L दिलाय 2 मीटर, क्रॉस सेक्शनल एरिया पण दिलाय, एरिया किती दिलाय 0.0225 मिलीमीटर स्क्वेअर. and when a load of 100 Newton is slowly applied म्हणजे तुम्हाला वेट म्हणजे तुम्हाला लोड पण दिलाय. लोड म्हणजे जो फोर्स म्हणजे जो ऑब्जेक्ट तुम्ही त्याला टाय करताय ऍट द फ्री एंड, त्या फ्री एंडला तो ऑब्जेक्ट टाय केल्याच्या नंतर जो फोर्स लागतो तो फोर्स तुम्हाला दिलाय 100 न्यूटन. आणि तुम्हाला काय विचारलं कॅल्क्युलेट द वर्क डन म्हणजे हा फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर म्हणजे हा फोर्स असलेला एक ऑब्जेक्ट आपण टाय केला, तो ऑब्जेक्ट टाय केल्यानंतर एवढा फोर्स लागतोय, तर हा फोर्स लागल्याच्या नंतर हे ऑब्जेक्ट किंवा ही जी स्टीलची वायर आहे ती वायर स्ट्रेच होण्यासाठी किती वर्क डन होतंय. हा फोर्स म्हणजे एवढा फोर्स असलेला आपण ऑब्जेक्ट टाय केल्याच्या नंतर तो स्ट्रेच होताना ती वायर स्ट्रेच होताना किती वर्क डन होतंय, तर आपल्याला वर्क डन विचारले. आता तुम्ही म्हणशाल सर हे वर्क डन कसं फाइंड आउट करायचं, तर वर्क डनचा एक सिंपल फॉर्म्युला असतो. वर्क डनचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, विथ द हेल्प ऑफ फोर्स आणि लेंथ वगैरे काढलं जातं. त्याच्यावर फॉर्म्युला असतो 1/2 F × स्मॉल l. वर्क डनचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. वर्क डनचा काय फॉर्म्युला आहे 1/2 F × स्मॉल l. आता तुम्ही म्हणशाल सर फोर्स तुम्हाला दिला आहे तर स्मॉल एल चा काय, स्मॉल एल तुम्हाला माहिती आहे स्मॉल एल म्हणजे काय असतं, चेंज इन डायमेन्शन, चेंज इन लेंथ असतं. चेंज इन लेंथ म्हणजे काय की ही वायर स्ट्रेच झाल्यानंतर कितीने स्ट्रेच झाली म्हणजे स्ट्रेच झाल्यानंतर इथून खाली काहीतरी स्ट्रेच होणार ना, ती असते तुमची स्मॉल एल. पण आता स्मॉल एल तुम्हाला काढायला विचारलं नाही, याच्यामध्ये काही स्मॉल एलचं त्यांचं काही म्हणजे एक उल्लेख नाही. मग आता तुम्ही घेणार कुठे स्मॉल एल, तर स्मॉल एल कुठून घ्यायचं, स्मॉल एलचा तुम्हाला माहिती आपण स्मॉल एल कुठे बघितलं. स्मॉल एल म्हणजे काय असतं चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथशी रिलेटेड जो मॉड्युलस असतो त्याला काय म्हटलं जातं यंग्स मॉड्युलस. आणि बघा गिवन मध्ये तुम्ही जर क्वेश्चन नीट वाचला तर क्वेश्चनच्या खाली तुम्हाला ब्रॅकेट मध्ये y दिलाय, y म्हणजे काय दिलाय यंग्स मॉड्युलस. तुम्हाला सांगितलं यंग्स मॉड्युलस ऑफ द स्टील वायर किंवा स्टील इज इक्वल टू 2 × 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला यंग्स मॉड्युलस दिलाय. मग यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असेल, यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला जस्ट आपण याच्या मागच्या न्यूमेरिकल मध्ये यूज केला, काय F × कॅपिटल L डिवायडेड बाय A × स्मॉल l. बरोबर. तुम्हाला पाहिजे काय ते स्मॉल एल पाहिजे, स्मॉल एल पाहिजे तर म्हणजे मी काय करणार स्मॉल एल समजा मी इकडे पाठवलं आणि y इकडे पाठवलं तर काय झालं स्मॉल l इज इक्वल टू F × कॅपिटल L अपॉन A × y. हा फॉर्म्युला एक तयार झाला. म्हणजे L साठी मी काय लिहू शकतो, स्मॉल एल साठी हे लिहू शकतो. म्हणजे इथल्या स्मॉल एल साठी मी हा फॉर्म्युला लिहू शकतो. बघा लिहिला W इज इक्वल टू 1/2 F × बघा स्मॉल एल साठी हे फॉर्म्युला दिले F कॅपिटल L डिवायडेड बाय A × y. आता बघा याच्यामध्ये जवळपास सगळ्यात तुमच्याकडे क्वांटिटीज बघा F आहे, फोर्स दिलाय, इथे पण फोर्स तोच फोर्स जो दिलाय तोच द्यायचा. कॅपिटल L म्हणजे लेंथ ऑफ द वायर, ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर. ओके, मग ओरिजिनल लेंथ पण तुम्हाला दिली 2 मीटर. A पण तुम्हाला दिलाय, A काय दिलाय तुम्हाला 0.0225 मिलीमीटर स्क्वेअर. आता मिलीमीटर स्क्वेअरचं तुम्हाला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं, कारण
आपल्याला SI मध्ये आन्सर काढायचं आहे. आणि वाय पण तुम्हाला दिलाय, इथे तुम्हाला हा ऑलरेडी न्यूटन मीटर स्क्वेअर दिला, म्हणजे तुम्हाला हा कन्वर्ट करायची गरज नाही, ऑलरेडी SI मध्ये दिलाय. झालं, तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला फक्त याच्यामध्ये पुट करायचं आणि तुम्हाला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. बघा आपण वर्क डन कॅल्क्युलेट करू आता. सो W is equals to 1/2. फोर्स किती दिलाय तुम्हाला 100 इनटू अगेन हे किती तुम्हाला फोर्स 100 दिलाय इनटू L दिलाय तुम्हाला किती 2 डिवाइडेड बाय A दिला. आता एरिया बघा, एरिया दिला, ठीक आहे. एरियाला कन्वर्ट करायचं. आता एरियाला बघा, एरियाला इकडे कन्वर्ट करतो 0.0225 पुढे म्हटलं त्यांनी मिलीमीटर स्क्वेअर. मिलीमीटर स्क्वेअर दिलाय, मिलीमीटर स्क्वेअरचं आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. बघा मिलीमीटर टू मीटर मध्ये कन्वर्ट करताना आपण 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो, आणि ज्यावेळेला मिलीमीटर स्क्वेअर आहे आणि त्याला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तिथे तुम्हाला 10⁻6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. -6 ते झालं तुमचं मीटर स्क्वेअर. आता इथे बघा हा पॉइंट थोडासा अवघड जागेवरती, तो शिफ्ट करून घ्यायचा. शिफ्ट केला मी कुठे शिफ्ट केला, इथून इथे शिफ्ट केला, म्हणजे 2.2 आलं पाहिजे. A इज इक्वल टू काय आलं पाहिजे 2.25 इनटू कितीने शिफ्ट केला 2 ने शिफ्ट केला, 1 आणि 2. पण कुठे केला राईट साइडला केला. राईट साइडला करताना आपण काय करतो 2 ऍड करतो. सॉरी इथे -6 आहे. ओके, म्हणजे -6 प्लस -2 किती झालं, -6 -2 -8, म्हणजे इथे आलं तुमचं -8 मीटर स्क्वेअर. म्हणजे एरिया पण तुम्हाला मिळालं. मग एरिया टाकला, बघा किती एरिया तुमचा 2.25 इंटू 10⁻8 बरोबर. आणखी काय राहिलं आता y ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे की 1 डायरेक्टली इंटू 2 इंटू 10⁻11 झालं. आता जवळपास सगळ्या व्हॅल्यूज आपण टाकल्या. आता तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे W. आता बघा कॅन्सल काय करतो, बघा हा इथला 2 कॅन्सल, इथला 2 कॅन्सल, पुढचं कॅल्क्युलेशन इकडे लिहितो W इज इक्वल्स टू बघा 100 इंटू 100 आहे, म्हणजे 100 इंटू 100 काय झालं लिहून दाखवतो बघा 100 इंटू 100 डिवाइडेड बाय किती आलं तुमचं 2.25 इंटू 10⁻8. ठीक आहे, इथे आता हा 2 पुढे लिहून घेतो. ओके, 2 लिहिला इंटू 10⁻8 इंटू 10⁻11 W इज इक्वल्स टू बघा हा 100 आहे. 100 ला आपण 10⁻2 लिहू शकतो. इथला पण 100 आहे, आपण याला पण काय लिहू शकतो 10⁻2. 10⁻2 आणि 10⁻2 किती झालं 10⁻4 झाला, म्हणजे किती झालं 10⁻4 बरोबर. पुढे हा 10⁻2 -8 आहे, मी वरती पाठवला, काय झालं 10⁻2 +1, म्हणजे इथे झालं इंटू 10⁻2 +8. हा 10⁻11 आहे, +11 वरती पाठवलं 10⁻2 -11. म्हणजे पावर्स मी सगळ्या वरती अरेंज केल्या आणि नंबर्स खाली अरेंज केले. नंबर बघा काय 2.25 इंटू 2 केला, तर हे यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं 4.5 बस एवढंच. आता बघा W इज इक्वल्स टू, आता हे सगळं आपण मॅनेज करू. सगळ्यांना माहिती बघा बेस सेम असेल तर आपण ऍडिशन करतो पावर्सची. बघा ऍडिशन सबट्रॅक्शन होते. बघा इथे काय 10 आहे, इथे 10 आहे, बेस सेम आहे, ऍडिशन ऑफ पॉवर म्हणजे किती झाला 8 + 4 12. आणि इथे पण बघा किती आहे बेस सेम आहे, म्हणजे इथला 12 - 11 12 - 11 1, म्हणजे वरती किती उरला फक्त 10 उरला डिवाइडेड बाय 4.5. आता 10 ला जर तुम्ही 4.5 ने डिवाइड केलं, 10 ला जर तुम्ही 4.5 ने डिवाइड केलं तर ते आन्सर तुमचं 2.2 समथिंग येतं, 2.2. ओके, सो हे तुमचं आलं वर्क डन. आणि वर्क डनचं युनिट असतं जूल, म्हणजे 2.2 जूल, म्हणजे एवढं वर्क डन लागणार 2.2 जूल एवढं वर्क डन लागणार ही वायर स्ट्रेच करण्यासाठी. एवढं वर्क डन तिथे होणार. ठीक आहे, एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या वायरचं जे काही वर्क डन होणार, त्या वायरमध्ये जे वर्क डन होणार आहे स्ट्रेच करण्यासाठी, ते स्ट्रेच करण्यासाठी जे वर्क डन आहे ते किती लागेल तुमचं 2.2 जूल. ठीक आहे, समजलं असेल. राईट डाऊन दिस. बघा पुढे न्यूमेरिकल आहे अ सॉलिड मेटल स्फिअर ऑफ अ व्हॉल्यूम 0.31
मीटर क्यूब. म्हणजे एक तुमच्याकडे स्पियर आहे. स्पियर माहिती आहे, स्पियर फॉर एक्झाम्पल वॉटरमेलन. वॉटरमेलन माहिती सगळ्यांना. टरबूज, टरबूज इज लाईक अ स्पियर. ओके, तर असा एक स्पियर आहे तुमच्याकडे. त्याचं व्हॉल्यूम तुम्हाला दिलंय. किती दिलंय व्हॉल्यूम? 0.31 मीटर क्यूब किंवा क्यूबिक मीटर. इज ड्रॉप इन एन ओशियन वेअर द वॉटर प्रेशर इज. हा कुठे ड्रॉप केलाय? ड्रॉप केला म्हणजे सोडला. कुठे ड्रॉप केला, कुठे सोडला? ओशन मध्ये. ठीक आहे, ओशन म्हणजे समुद्रामध्ये सोडला. समुद्रामध्ये कुठे सोडला? जिथे वॉटरचा प्रेशर किती बघा, वॉटर प्रेशर इज 2 × 10⁷ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे अशा ठिकाणी सोडला, समुद्रात जाऊन अशा ठिकाणी सोडला की तिथे वॉटरचं प्रेशर किती आहे? प्रेशर किती तुम्हाला? 2 × 10⁷ न्यूटन मीटर स्क्वेअर. प्रेशर डीपी चेंज इन प्रेशर. ओके, तितकं प्रेशर ते चेंज झालं अचानक तिथे. सो कॅल्क्युलेट द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. कॅल्क्युलेट द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द स्पियर इफ द बल्क मॉड्युलस ऑफ द मेटल. बल्क मॉड्युलस तुम्हाला माहिती आहे, कॅपिटल के ने दाखवलं जातं बल्क मॉड्युलस. आणि बल्क मॉड्युलस तुम्हाला माहिती आहे इज रिलेटेड ओनली विथ द चेंज इन अ व्हॉल्यूम. म्हणून इथे सगळ्या ठिकाणी व्हॉल्यूम आला यूज, तर व्हॉल्यूम आला म्हणून बल्क मॉड्युलस. आता इथे यंग्स मॉड्युलस येणार नाही, इथे बल्क मॉड्युलस आला. बल्क मॉड्युलस किती दिला तुम्हाला? 6.1 × 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा, प्रेशरचं आणि मॉड्युलस युनिट सेम आहे कारण इट इज द सेम क्वांटिटी. आणि पुढे त्यांनी विचारलं व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. आता तिथे कॅल्क्युलेट करायचं आहे चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. ऑब्विसली तिथे एक स्पियर टाकलाय, म्हणजे एक मेटलचा बॉल टाकलाय, पूर्ण गोळा. तो गोळा एका खूप जास्त प्रेशर असलेल्या ठिकाणी टाकला, इतकं प्रेशर आहे. आता ते प्रेशर लागलं त्या बॉलवरती, त्या स्पियरवरती प्रेशर लागल्यामुळे तो स्पियरचा व्हॉल्यूम काय झालं? कमी झालं की वाढलाय? तेच आपल्याला काढायचं. ते चेंज इन स्पियर काय सांगितलं? कॅल्क्युलेट चेंज इन स्पियर ऑफ चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द स्पियर जर बल्क मॉड्युलस एवढं असेल. कळालं? आता आपण फाइंड आउट करू. बघा, आता इथे तुम्हाला अजून काही लिहायचं राहिलं का नाही? एवढंच, बरोबर. 3च क्वांटिटीज तुम्हाला दिल्या. आता 3 क्वांटिटीज दिल्या, तुम्हाला काय काढायला लागलं? चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम ना डीव्ही काढायला लागलं तुम्हाला, डीव्ही. आता बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला. बल्क मॉड्युलस सगळ्याला माहिती आहे. बल्क मॉड्युलस डिनोटेड बाय कॅपिटल के. कॅपिटल के चा फॉर्म्युला असतो, इकडे देतो. कॅपिटल के चा फॉर्म्युला असतो V × dP/dV. V × dP/dV. आता V म्हणजे काय? V म्हणजे व्हॉल्यूम, जे गिवन व्हॉल्यूम आहे ते, वेलोसिटी नाही, व्हॉल्यूम. डीपी म्हणजे काय? जे प्रेशर दिलं आहे, चेंज इन प्रेशर, डिवाइडेड बाय चेंज इन व्हॉल्यूम. आता तुम्हाला काढायचं काय? चेंज इन व्हॉल्यूमच काढायचं. तुम्हाला के ची पण व्हॅल्यू आहे, तर काय करायचं? फक्त डीव्ही इकडे पाठवायचं आणि के इकडे पाठवायचं, रिअरेंज करून घ्यायचं. कारण आपल्याला डीव्ही काढायचं आहे, के आपल्याला माहिती आहे. सो डीव्ही इज इक्वल्स टू V × dP डिवाइडेड बाय के. के इकडे पाठवला, के ची व्हॅल्यू इकडे पाठवली. आलं? आता आपल्याकडे बघा, V ची पण व्हॅल्यू आहे, dP ची पण व्हॅल्यू आहे, के ची पण व्हॅल्यू आहे. आपल्याला dV मिळेल. आता व्हॅल्यूज टाका. dV इज इक्वल्स टू काय आलं? V ची व्हॅल्यू किती आहे? 0.31. बरोबर. पुढे आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं तुम्हाला मीटर, न्यूटन, मीटर मध्ये दिले. म्हणजे हे सगळं काय तुमचं SI मध्ये आहे, SI सिस्टीम मध्ये. त्याच्यामुळे याला कन्वर्ट करायची गरज नाही, याच्यामध्ये कन्व्हर्जनची गरज नाही. म्हणून डायरेक्टली जसे तसे उचलायचे. इनटू dP काय दिला तुम्हाला? 2 × 10⁷ डिवाइडेड बाय ओके, डिवाइडेड बाय के. के ची व्हॅल्यू किती दिली? के ची व्हॅल्यू 6.1 × 10⁻10 दिलं. 10⁻10 दिलं, राईट? 10⁻10. आता तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चला आता हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करा. बघा, कॅल्क्युलेशन सगळ्यात पहिले 10⁻10 आहे. हा 10⁻10 जर मी वरती पाठवला तर किती झाला? 10⁻−10 झाला. बरोबर. म्हणजे आणि अजून एक, ह्या 2 ने इथे मल्टिप्लाय करून दिला, ह्या 2 ने इथे मल्टिप्लाय केलं तर किती आलं? 0.31 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 0.62 येतो. 0.62 × 10⁻². हा 7, बरोबर. 10⁻7. हा 10⁻10 आहे खाली पॉझिटिव्ह. मी वरती पाठवला 10⁻−10 झाला. डिवाइडेड बाय 6.1 मी तसंच दिलं. बरोबर. आता इथे कॅल्क्युलेशन बघा. dV 0.62 × बघा 10⁻7 आहे, 10⁻−10 आहे. बेस सेम आहे, ऍडिशन ऑफ पॉवर. पण ऍडिशन करताना काय होणार?
+7 - 10, +7 - 10 म्हणजे किती आलं तुमचं -3, म्हणजे 10 काय आलं तुमचं 10 - 3 डिवायडेड बाय 6.1 डिवायडेड बाय 6.1. ठीक आहे. आता इथे बघा, आता इथे कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला याचं म्हणजे 0.62 ला 6.1 ने 0.62 ला जर तुम्ही 6.1 ने डिवाइड केलं ठीक आहे 0.62 बघा. आता इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं 0.62 डिवायडेड बाय 6.1 ठीक आहे 6.1. तर आता 0.62 ला तुम्ही 6.1 ने जर डिवाइड केलं तर तुमचा आन्सर येतो 0.1016 इनटू आता हा 10⁻³ असेल हा 10⁻³ बट आता चेंज इन व्हॉल्यूम आहे. चेंज इन व्हॉल्यूम आहे म्हणजे काय झालं तुमचं याचं युनिट काय आलं पाहिजे. चेंज इन व्हॉल्यूम आहे बट इट इज ऑल्सो अ व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम जरी असलं तरी ते काय व्हॉल्यूमच आहे आणि व्हॉल्यूमचं युनिट असतं तुमचं क्यूबिक मीटर किंवा त्याला मीटर क्यूब म्हटलं जातं. ठीक आहे हे. आणि जर तुम्हाला असं नसेल बघा 1 पॉइंट पाहिजे असेल म्हणजे पॉइंट तुम्ही शिफ्ट करू शकता म्हणजे dv इज इक्वल्स टू 1.016 इनटू हा कितीने शिफ्ट केला 1 ने शिफ्ट केला. कुठे शिफ्ट केला राईटला म्हणून इकडे काय करायचं 1 ने ऍडिशन -4 मीटर. दोघंही आन्सर चालेल. हे दोघं पण आन्सर सुटेबल आहे. कळालं म्हणजे चेंज इन तुमचं काय आलं व्हॉल्यूम आलं. अशा पद्धतीने तुम्हाला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे प्लीज राईट डाऊन दिस.